पूर्वी आम्ही भजन करू, पण 78 सालपासून 7 रुपये 90 पैसे असताना माझ्याकडे भजन मंडळ आदिनारायण म्हणून नाव डिक्लेअर केलं आपण. अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. माझ्या बाप्पाच्या दर्शनात तुम्ही येता का? इतकं मी हौशी असे ह्या मी चल येते. माझा वय आता 69 असा, पण ही 42 किलो वजन पेटी मी आता घेऊन जातले डोक्यावर. बापरे. तुझे रूप पाहता देवा, तुझे रूप पाहता देवा, झाले सुख झाले माझ्या जीवा, सुख झाले माझ्या जीवा, सुख झाले माझ्या जीवा. देवा झाले माझ्या जीवा, झाले माझ्या तुझे रूप पाहता देवा, तुझे रूप पाहता देवा, झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा. हे तो बाते बोलवेना, 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 काय सांगू नारायणा, 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 काय सांगू नारायणा. तुझे रूप पाहता देवा, तुझे रूप पाहता देवा, झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा. जन्मोजन्मीचे सुकृत, जन्मोजन्मीचे सुकृत, जन्मोजन्मीचे सुकृत, जन्मोजन्मीचे सुकृत, जन्मोजन्मीचे सुकृत, जन्मोजन्मीचे तुझे पाहिन विचित्र, 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 तुझे पाहिन विचित्र. तुझे रूप
झाले माझ्या जीवा झाले माझ्या तुका म्हणे भक्त तुका म्हणे भक्त तुका म्हणे भक्त गोड गाऊ हरिचे गीत 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 तुझे रूप पाहता देवा तुझे रूप पाहता देवा झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवा तुझे रूप पाहता देवा तुझे रूप पाहता देवा झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवा ताका माझ्या बाप्पाच्या दर्शना तुम्ही ताका आम्ही निघालो तुम्ही ताका आमच्या बाप्पाच्या दर्शना तुम्ही ताका आमच्या बाप्पाच्या दर्शना तुम्ही ताका स्वर्गात सुंदर कोकण माझे चढलंय मोर्यासाठी आज स्वर्गात सुंदर कोकण माझे चढलेवर साठी आज वंदू बाप्पा गणेशाला वर्षभराची सरली आज आतुरता आलाय बाप्पा घरा विघ्नहरता वर्षभराची वर्षभराची सरली आज आतुरता आलाय बाप्पा घरा विघ्नहरता वर्षभराची सरली
राजा आत वाजत गाजत डोईवर बसलाय मग राजा आत पुजूया सारे गणेशाला टाळ मृदुंगा संगे नातू गाऊया अरे दुःखे बाप्पा आज सांगूया टाळ मृदुंगा संगे नातू गाऊया अरे दुःखे बाप्पा आज सांगूया मोर्या मोर्या गुणगान गाऊ सारे मिळून भजनी नाचू मोर्या मोर्या गुणगान गाऊ सारे मिळून भजनी गाऊ मोर्या गणेशाला आमच्या बाप्पाच्या दर्शनात स्वर्गात सुंदर कोकण माझे सजलय मोर्यासाठी आज स्वर्गात सुंदर कोकण माझे सजलय मोर्यासाठी आज वंदू बाप्पा गणेशाला आमच्या बाप्पाच्या दर्शनात मोरया रे बाप्पा मोरया रे 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 रंग देवते माते तुझा प्रचंड स्वामी स्वामी प्रचंड स्वामी बळपाठीशी
प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना निशंक होई रे मना निर्भय होई रे मना निशंक होई रे मना प्रचंड स्वामी प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना निशंक होई रे मना निर्भय होई प्रचंड स्वामी बळपाठीशी प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना निशंक हो रे मना निर्भय होई रे मना निशंक होई रे मना प्रचंड स्वामी स्वामी नित्य आहे रे मना गौरी रे मना रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य इशक्य करतील स्वामी अशक्य इशक्य करतील स्वामी स्वामी अशक्य इशक्य करतील स्वामी अशक्य इशक्य करतील स्वामी स्वामी प्रचंड स्वामी प्रचंड स्वामी बळपाठीशी प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना निशंक होई रे मना निर्भय होई रे मना निशंक होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना निशंक होई रे मना जिथे स्वामी पाय तिथे नृत्य काय 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 जिथे स्वामी पाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया 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 प्रचंड स्वामी बळपाठीशी प्रचंड स्वामी बळपाठीशी
नित्य आहे रे मना निसंग होई रे मना निर्भय होई रे मना निसंग होई रे मना स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना अद्विन काळ नाने जाला अद्विन काळ नाने जाला अद्विन काळ अद्विन काळ नाने जाला अद्विन काळ नाने जाला परलोकीना भीती दयाला परलोकीना भीती दयाला परलोकीना भीती दयाला परलोकीना भीती दयाला प्रचंड स्वामी बळपाठी प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना निसंग होई रे मना निर्भय होई रे मना निसंग होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना निसंग होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना निसंग होई रे मना निर्भय होई रे मना निसंग होई रे मना प्रचंड स्वामी नित्य आहे रे मना निसंग होई रे मना निर्भय होई रे मना निसंग होई रे मना कुणाच्या घरात जाऊ नको ना दाना तुला साथ तरी कुणाच्या घरात जाऊ नको ना दाना तुला साथ तरी कुणाच्या घरात जाऊ नको
कुणाच्या घरात जाऊ नको जाऊ नको गौऱ्या घरी गोपाट उठलय गौऱ्या घरी गोपाट उठलय माट दयाचे बोलू नको ना काना तुला साथ करी कुणाच्या घरात जाऊ नको ना काना तुला साथ करी कुणाच्या घरात जाऊ नको काना तुला साथ करी कुणाच्या घरात जाऊ नको राजित तुझा भीतानंद 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 राजित तुझा भारत याचा जाऊ नको 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 आली गवळण राधिका आली गवळण राधिका तिच्या संगे तू जाऊ नको कृष्णा गाना तुला साथील करीने कुणाच्या घरात जाऊ नको गाना तुला साथील करीने कुणाच्या घरात जाऊ नको गाना तुला साथील करीने कुणाच्या घरात जाऊ नको गौऱ्या घरी गोपाट उठले गौऱ्या घरी गोपाट उठले माट दयाचे बोलू नको पाळण्यात घालून धोके दे दे 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 पाळण्यात घालून आता मुली तू रडू नको आता मुली तू रडू नको आता मुली तू रडू नको आता मुली तू रडू नको
वरदमा पुढा पेटल्या सुदामा वरदमा पुढा पेटल्या सुदामा वरदमा पुढा पेटल्या सुदामा वरदमा पुढा पेटल्या सुदामा त्यांच्या डावातून विसरू नको तुला साथीला घरी कुणाच्या घरात जाऊ नको तुला साथीला घरी कुणाच्या घरात जाऊ नको तुला साथीला घरी कुणाच्या घरात जाऊ नको नाम म्हणे पतित पावना 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 नाम म्हणे त्यांच्या नाम तू विसरू नको तुला साथीला घरी कुणाच्या घरात जाऊ नको तुला साथीला घरी कुणाच्या घरात जाऊ नको तुला साथीला घरी कुणाच्या घरात जाऊ नको कुणाच्या घरात जाऊ नको जय विठ्ठल रघुमाई जय 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 जय विठ्ठल रघुमाई हरि म्हणा पुंडलिक वरदे
तर काका तुमचं नाव काय? रामचंद्र वसंत पुरवेकर, माका म्हणतात भाऊ पुरवेकर. भाऊ पर्वेकर. तर तुम्ही मंडळ चालू केलंय हा. बरोबर ना? हा. तर तुम्ही हा मंडळ चालू करण्याच्या मागे तुमचं काय हे होतं, गोल काय होतं? मंडळ म्हणजे कसं झालं, पूर्वी आम्ही भजन करू, पण 78 सालपासून 7 रुपये 90 पैसे असताना माझ्याकडे भजन मंडळ आदिनारायण म्हणून नाव डिक्लेअर केलं आपण. आदिनारायणचं नाव घेतलं आमच्या देवाचं नाव घेतलं आणि देवाच्या नावानं आम्ही हे भजन चालू केलं. तेव्हा आमच्याकडे हत्यारा बी काहीच नाही होती, काहीच नाही बरोबर. हत्यार. त्याच्यानंतर रमाकांत खांदुलकर म्हणून मठातले यांनी आमका 81 सालमध्ये पेटी दिली. तो सर आम्ही चौगुल्या पेटीन भजन करू. बरोबर. त्याच्यानंतर 78 पासून नंतर मध्ये भजन मंडळ आमचा फुटला. मग 83 मध्ये मी भजन मंडळ चालू केलं. अच्छा, म्हणजे मध्ये बंद होता? मध्ये चालू होता, पण 2 मेळ झाली. पेटी ओके, ओके. दुसऱ्याची घेऊन आम्ही बरोबर. भजन करू. हम्म. त्यांका वाटलं हे बा आदिनारायणाच्या नावानं भजन करतो म्हणून आम्ही त्या भजन चालू केला. हा, हा. आणि तिथून आतापर्यंत मी भजन देवाचं नामच म्हणून आम्ही करतो. बरोबर. बाकी आम्ही पैसे कसली मिळवतो, आशा नाही. धंदो अशी काही नाही. इतर देवाचं फक्त देवाचं नामस्मरण करायचं आणि देवळात नवरात्रात जागर बी करून याची बंधना केली. त्यांचे आर.एस. सावंत गोरेगावचे नेवाळकर यांनी आमका डग्या, टबला, नाळ, 10 टाळ, 2 चक्की असे त्यांनी आमका दिले. तिथून 7 रुपये 90 पैसे असताना चालू केला काही ना. तिथून आतापर्यंत तेव्हा शाही टबल्याक घालू ती 1.25 रुपये होतो. आता 1,500 आणि 500 रुपये घेतो, 2,000 घेतो. आता तेव्हा 1.25 रुपये शाही, तेव्हा आमका पेटीवर 5 रुपये थेट, 2.5 रुपये थेट अशी आम्ही भजना ही चालू केली. आणि तिथून आम्ही टिकत गेलो. ते आतापर्यंत माझा जन्म 57 सालमध्ये जानेवारीच्या 1 तारखेक झालो. पण मी 78 पासून भजनाच्या हेतूला गौरवा बाणान ठेवायची आणि भजनाक जायचं. तेव्हा भाऊ रावळ म्हणून शंकर भिवा राऊळ यांनी काय सांगला, ह्या चलवलं तर तू चलयत. आणि तर आम्ही चलव घेताना आर्याचं नाव घेऊन आतापर्यंत चलव हे पर्यंत आणला. पण देवाचं नावच म्हणजे आम्ही तुमका डिस्को नाही गावाचा, काही एक गावाचा, पण आम्ही हा टिकवून ठेवला. बरोबर. तर हे सर्व ऐकून मला पण असं वाटतंय की पैशाची मेन गरज नसते काय मंडळ वगैरे स्थापन करायचं असेल तर. फक्त आपल्या मनात आशा पाहिजे आणि देवाचं पाहिजे. आता मी पैसे तसे बघू गेले ते हे भजना करून 2-2.25 लाख रुपये स्टेट बँकेत मी जमा करून ठेवलेले आहे. हे का पुढे भजन करू ह्यांका कोणाक जमला तेव्हा आम्ही सगळे शेतकरी होतो. शेतकरी म्हटलं सगळे एक जाऊन भजना करू. आता तो उठलो मुंबई गेलो तर त्यांनी ती हत्यारासारखी करायची आणि बँकेतले पैसे काढून भजना करायची. बरोबर. यासाठी मी राहू शकतो 2.25 लाख रुपये ठेवलेले असतात अलग. आणि हे आता रोज मिळतात ती हत्यारा वापरतो आणि बाकीचे इतर पैसे बाजूक ठेवतो. त्याच्यातून तुम्ही हा करायचा आणि मागच्यानी तुम्ही चालू करत जा. या भजनेत तसा. त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा घालतो मे मध्ये, मोठे उत्सव करतो, महाप्रसादी घालतो. ते का आता आम्ही 2-4 लाख रुपये जमा करून नियाळे पण नाट्य झंकार म्हणून तर मीच स्थापन केले. त्याचं 84 पासून अध्यक्ष मीच असे. आता हे फक्त देवाचं नाव नाही, तू स्वार्थ आमचं एकाच नाही. एकही कोण बुचलो 5 पैसे गावतो किंवा काही लोक भजन करतात आणि मटणाचे पार्टे करतात. आम्ही असला काही करणं नाही ना. असं करून आतापर्यंत टिकवून असंच देवान आपलं टिकवून ठेवतं आणि मागच्यानी ताकद द्यायची. हीच आमची इच्छा, बाकी काही. थँक्यू. मला ही माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं. आणि मी पण असंच देवाची भक्ती करेन. आणि तुमचं असं बोलणं आहे म्हणजे आताचे जनरेशन जे आहेत लहान मुलं वगैरे त्यांच्यासाठी तुम्हाला काय बोलायचं आहे की भजन वगैरे आताचे सगळे डिस्ट्रॅक्ट होत चालले. हे चालले ना ते मी काय म्हणते, तुम्ही बाकी काय करा, आपचा हो करा, तुम्ही त्या मोबाईलवर पण देवाचं नामच म्हणजे तुम्ही सोडू नको. तितक्या करा. त्या 10 दिवसात 11 दिवसात तुम्ही भजना किती 7 दिवसच करतालच. बरोबर. 5 दिवस गणपती बसवून गेलो, दुसरे दिवस गणपती बसव, 7वं दिवस गणपती बसवून गेलो, 11वं गणपती बसव करताला ती भजना किती तेतुरच. बरोबर. तेतूरच आपण भजन करायचं. मोबाईलवर काय तुमच्या असं नाही, सगळे अडचणी करता. मी आता 3 वाजता कोंबडी सोडलोय, 4 हे केले ह्यांका 4:15 भजनाक जाऊया हे का तर कोंबडी ढाकून ठेवली ना, तो कोले कुत्रे खातेत म्हणा. भन्नासाठी येईल माझा याचा फायदो काय नाही असं कायच नाही. आता माझ्या घराकडे हिसर भजन चालू असताना फोन इलो नांचे, संजय नांचे आणि बायको इली काय करतात तर मी त्यांना सांग मी भन्ना घासोय. आमच्याकडे आता कान उडूक हरिजन गेले, त्यांना होईत पैसे मी दिलं इथेच. तिसरं काय असं आमच्या मुली अडचणी असं 4था पाणी नाही. बायको आमची गेली येतो भगवती मंदिर म्हणजे घराकडे त्यांना पैसे म्हणून आता मी पैसे विसरत दिले. इतको मी हौशी असे ह्या मी चल येते. माझा वय आता 69 असा, पण ही 42 किलो वजन पेटी मी आता घेऊन जातले डोक्यावर. बापरे. चालेल, थँक्यू मला माहिती दिल्याबद्दल. तर आम्ही पण इन्स्पायर झालो तुमची स्टोरी ऐकून.
तर आम्ही पण असं ट्राय करेन की काही ना काहीतरी नवीन काहीतरी देवासाठी आणि लोकांसाठी काहीतरी ह्याचं करण्यासाठी महत्वाचं ते मार्ग तो देणारो असतं लक्षात. बरोबर आहे. बाकी काही एक करायचं नाही. आपण देवाचा मी 4थी आता शिकलेलो माणूस, पण भजनाचं हौशी खूप. बरोबर. माझी मुलं ग्रॅज्युएट झाली मोठी, हा 3 मुलं ग्रॅज्युएट झाली. एक नानावटीत मुलगी आहे माझी चांगल्यापैकी मोठ्या पोस्टवर, ऐक ना.